अहो त्या दूर समुद्रात हा जमिनीचा सुळका कसला वर आलाय? चला सांगतो. दिवेआगर महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातलं एक शांत निवांत निसर्गसुंदर छोटेखानी कोकणी गाव. याच दिवेआगरच्या समुद्रकिनाऱ्यावर उभं राहिलं की डाव्या हाताला दूरवर डोंगरापासून सुटलेला एक दगडी सुळका दिसतो. ज्या दगडावर दिवा लागत असे म्हणून गावाला दिवेआगर नाव पडलं अशी आख्यायिका सांगितली जाते. तोच हा सुळका. उंच, अविचल, अगणित लाटांची झुंज होऊनही खोल समुद्रात पाय रोवून उभा असणारा हा सी रॉक. स्थानिक लोक याला गोडधोंड म्हणतात. मग इथून बोट ठरवावी. लाटांवर स्वार होत सुमारे 250 फूट उंचीच्या खडकाजवळ जाण्यासाठी अलीकडच्या पुळणीवर उतरावं. इथल्या दगडगोट्यातून थोडंसं चालत तिथे पोहोचावं आणि ती निसर्ग नवल पाहून अचंबित व्हावं अशी ही रोमांचक सफारी. चला, आज मी तुम्हाला आम्ही केलेल्या सी रॉक मरीन सफारीचा अनुभव दाखवणार आहे. मग सुरू करू ही सफर. आम्ही पुण्याहून दिवेआगरला निघालो. सोनेरी किरणांनी न्हावून निघालेल्या ताम्हिणी घाटाचं सौंदर्य पाहतच माणगावहून साई मोरबा घाटमार्गे मसाळा करत दिवेआगरला पोहोचलो. वाटेत धुकं दाटलेलं होतं. रस्ता सिमेंटचा असलेले 155 किलोमीटरचं अंतर मात्र पटकन संपलं. दिवेआगरला पोहोचून आम्ही चेक इन केलं ते लालाभाई जोशी यांच्या नारळाच्या वाडीतल्या कॉटेजमध्ये. झाडं आहेत, नारळ सुपारीची झाडं आहे, वाडी आहे आणि या वाडीमध्ये आपण राहतोय. वाडीमध्ये या छोट्या छोट्या रूम्स आहेत लांब लांब आणि त्यांच्यामध्ये राहण्याची एक वेगळी मजा इथे आपण अनुभवतोय. आता नेहमीचं पर्यटकांचं दिवेआगर मी तुम्हाला याआधीच माझ्या 4 व्हिडिओतून दाखवलेलं आहे. ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. पण यावेळी मात्र मी तुम्हाला आडवाटेवरचं दिवेआगर दाखवणार आहे. मग काय, 3:30च्या सुमारास दिवेआगर श्रीवर्धन रोडवरून जाताना दूर समुद्रात पुसटसा तो सी रॉक आम्हाला दिसला. त्याला पाहायची उत्सुकता वाढली तशी काही अंतरावरच्या सी रॉक मरीन सफारी असा बोर्ड लागलेल्या रस्त्यावरच्या ऑफिससमोर आम्ही गाडी पार्क केली. भरडखोल गावाच्या अगोदरच डागीवाला जेट्टीजवळ हे ऑफिस तुम्हाला रस्त्यावरती दिसेल. इथूनच ही सफारी बुक केली जाते. तिथे खूप साऱ्या बोटी दिसल्या. नमस्कार मंडळी, सोमनाथ नागोडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मंडळी, आपण आलोय दिवेआगरला. आपण पाहतोय आडवाटेवरचं दिवेआगर आणि या आडवाटेवरच्या दिवेआगरामध्ये आपण सी रॉकची सफारी करायला समुद्रामध्ये जाणार आहोत. त्या स्पॉटला जाण्यासाठी इथून सुरुवात करायची आहे. हे ते ठिकाण आहे आणि आपण आता आहोत पराग पिंपळे सरांबरोबर. पराग पिंपळे म्हणजे कोकणातील पर्यटनावर प्रकाशित केलेल्या साधसागराची या पुस्तक मालिकेचे लेखक. दिवेआगरवरती निसर्गसंपन्न वैभवशाली दिवेआगर हे त्यांचं पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि मग त्या पुस्तकातूनच हे सहल करायचं आमचं पक्कं झालं. सर्वप्रथम मी तुझ्या सगळ्या चाहत्यांचं आणि यूट्यूबर वॉचर्सचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुझे आभार मानतो. थँक्यू. आता सी रॉक पॉईंट म्हणजे आता प्रथमदर्शनी पाण्यातनं एक दगडाचा उंच सुळका वर आल्यासारखा दिसतो. बर. साधारण 2-2.5 मजली सुळका तो आहे. बर. तर तो दिवेआगरच्या बीचवरनं अस्पष्ट अंधुक दिसतो. वाटेतनं एखादा येताना एखाद्या वळणावर थोडासा दिसतो आणि त्यानंतर ह्या वाटेवर त्याचं दर्शन अजिबात होत नाही. बर. इथे तुम्हाला सफारीच्या वेळा, त्या पॉईंटची माहिती देणारी फलक आहेत आणि प्राथमिक माहितीही तुम्हाला इथे दिली जाते. गुड गुड गुड. आणि इंटरेस्टली लोक येतात बघायला. तर आपण आता जाऊया, तुमच्या बरोबर ही सफर करायला जाऊया. डागेवाला जेट्टीवरून बोटीत बसलो. लाईफ जॅकेट्स घातली गेली.
इथे बोटींची लगबग सुरू होती. किनारी पक्षी आपलं भक्ष्य टिपत होते. इंजिन सुरू झालं. निघालो. मोठमोठ्या लाटांवर आदळत बोट पुढे जात होती. आपण आता समुद्र किनाऱ्यापासून म्हणजे जिथून बोट सुटली तिथून पश्चिमेकडे म्हणजे समुद्राच्या क्षितिजाच्या दिशेने चाललेलो आहोत. साधारण आता त्या बंदरापासून धक्क्यापासून आपण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आलेलो आहोत. इथून डावीकडे वळेल आणि तो स्पॉट लांबवर जो दिसतोय तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आता तिथे पोचायला आपल्याला साधारण इथून 15-1 मिनिटं लागतील. उत्सुकता मनात दाटत होती. जुनो पण सर्वांसोबत सफारी करत होता. बोट किनाऱ्यावर येत होती तसा प्रकाश सोनेरी होत गेला. मऊशार रेतीच्या पोळणीवर बोट आली. आपण आता बोटीने ह्या छोट्याशा पुळणीवर उतरलोय. आता इथून आपल्याला चालत जायचंय. हा सगळा रॉक पॅच जो आहे याच्यामधनं वाट काढत थोडंसं पुढे जायचंय. साधारण 50-1 मीटर पुढे गेल्यानंतर आपल्याला तो रॉक दिसणार आहे. या कातळावरच्या दगडगोट्यातून आम्ही चालू लागलो. आपण आता या स्पॉटवरती आलेलो सी रॉक पॉइंट. पुढच्या बाजूला आपण आता जाणारच आहोत तो बघायला. तत्पूर्वी इथे आल्यानंतर काही जणांना जर आणखीन ॲडव्हेंचर करायचं असेल, थोडंसं धाडसी ट्रेक रूट करायचं असेल तर आमच्याकडे एक तिसरा रूट प्लॅन आहे. म्हणजे इथे आल्यानंतर ही जी डोंगराची रांग दिसतीये या डोंगराच्या रांगेच्या पायथ्यानी समुद्राच्या कडेकडेनी चालत आम्ही नेतो. चालत नेताना वाटेमध्ये एक अशी खाच आहे दगडाची सोळक्याची. त्या तिथून वरती चढता येतं. मग चढून खाली उतरून पुन्हा सरळ पुढे चालायचं. पुढे चालत गेलात की वाटेत एक छोटंसं म्हणजे एका माणसाचं 1 पाऊल जेमतेम टिकेल एवढीच 1 पायाची वाट आहे. तेवढाच दगडाचा असा इकडे संपूर्ण डोंगर आहे आणि खालच्या बाजूला 1 पाय ठेवता येईल एवढीच जागा आहे. आणि तो क्रॉस करून आणखीन पलीकडे जायचं. त्या पायवाटेच्या खाली सगळा समुद्र आहे. खोल कॅव्हिटी आहे. त्यात आतमध्ये पाणी घुसळतं समुद्राचं. खूप रोमांचक असा प्रकार आहे सगळा तो. आणि असं परत तिथपर्यंत जाऊन पुन्हा डोंगरावर चढायचं आणि डोंगर चढून जिथनं बोट आली आपण तिथे परत उतरता येतं. आता ह्या लोकांचं तो 1 पायाची वाट जी आहे ते स्थानिक लोक त्याला विष्णूचं पाऊल म्हणतात. विष्णूचं पाऊल म्हणजे जे वामन अवतारामध्ये 3 पावलं टाकली त्यातलं 1 इथे टाकलं असं त्यांचं म्हणणं आहे. जवळ आलो तेव्हा पाहिलं की खूप साऱ्या मुली खडकातून काहीतरी गोळा करत होत्या. आम्ही तिकडे गेलो.
सगळे आहेत बरडखोल या गावच्या मुली आहेत या. आणि या काय गोळा करायला आल्या होत्या? शिरावले. शिरावले काय दाखवा. आणि आता याचं काय करणार? आवाज नाही आला. कालवण करणार. कोणाला बोलावणार जेवायला? आपल्याला सगळ्यांना जेवायला जायचंय, कालवण खायला जायचंय. बर बर. आणि किती पैसे कमवता आता दिवसभरात एवढं गोळा करून? अरे वा, सगळ्यांना आवडतं, खूप आवडतं कालवण. भाकरी बरोबर? तांदळाची भाकरी. एक नंबर. चला बाय बाय. जवळ जाऊन पाहतच राहिलो असं हे कमाल प्रकरण. या खडकांमध्ये अद्भुत रचना नैसर्गिकरित्या तयार झालेल्या आहेत. आजवर दिव्यागरच्या पर्यटनाच्या यादीत नसलेल्या या ठिकाणाचा उल्लेख मी प्रथम पिंपळेंच्या पुस्तकात वाचला. अतिशय सुंदर असा युनिक स्पॉट शोधला यांनी. आणि तो स्पॉट इतका सुंदर आहे की हा जवळपास 2 मजली वगैरे असा मोठा दगड आहे. आणि या मोठ्या दगडांना मोठमोठ्या लाटा येऊन या बेटावरती धडकतात आहेत. आणि या बेटावर येण्यासाठी बरंच लांब आपल्याला बोटीने आतमध्ये यावं लागतं. पण आत आल्यानंतर जो काही माहोल दिसतोय तो अफलातून जबरदस्त आहे. मी आता अशा तोंडामध्ये या खडकाच्या बसलोय आणि समोर छान व्यंगम असा सागराचा नजारा दिसतोय. अनेक विहरणाऱ्या बोटी दिसतात आहेत, त्यांना झेंडे लागलेले आहेत. वाऱ्याने त्या झेंडे फडफडवतात आहेत. मोठमोठ्या पांढऱ्या शुभ्र लाटा या खडकांवरती आदळून जोर जोरात आवाज येतोय. त्यांचा तो धडकणारा आवाज, लाटांची गाज, समोर दिसणारे खडक, दगड, डोंगर, समुद्र, असा मस्त नजारा या ठिकाणी आहे. मंडळी, सी रॉक मरीन सफारीमध्ये 2 प्रकारच्या राईड्स केल्या जातात. एक ज्यात बेटावर न उतरता हा पॉइंट्स तुम्हाला बोटीतून पाहता येतो. ही कौटुंबिक जलसफर अर्ध्या तासाची असते. आठवडाभर ही सुरू असते. दुसरी राईड तिथे बेटावर उतरून हा रॉक पाहण्यासाठी असते. याला किमान 2 तास तरी लागतात. आणि हे सगळं भरती ओहोटीचं गणित बघून यावं लागतं. त्यामुळे एक दिवस आगाऊ बुकिंग केलेलं कधीही चांगलं. या दोनही राईड्सचे चार्जेस, बुकिंगचे फोन नंबर्स मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देत आहे. हे दुमजली निसर्गनवल सूर्यास्ताला पाहताना आम्ही अक्षरशः सुखावून गेलो. इथले मोहक नजारे पाहून आम्ही बसून राहिलो. याच खडकातील काही फॉर्मेशन्स, पॉइंट्स आम्ही पाहिले. आणि हा इथे यावं, पर्यटकांना घेऊन यावं, हे कसं काय साधलं तुम्ही? हा स्पॉट म्हणजे ही जागा तर पहिल्यापासून इथे आहेच. स्थानिक लोक जे इथले बरडखोलचे कोळी लोक आहेत ते ह्याला कोदरा असं म्हणतात. कोदरा. कोदरा. बर. आणि जुनी लोक जी आहेत बाकीची ती याला गोडधोंड. गोडधोंड. तर हा स्पॉट दिव्यागरच्या बीचवरनं खूप लांबवर दिसत होतात. क्युरिओसिटी होती की हे नेमकं काय आहे. असं मध्येच एखादा रॉक असा कसा काय दिसतोय. म्हणून एकदा मी सहज म्हणून आलो होतो बघायला. आणि बघितल्यानंतर इथलं सगळं वातावरण, तो सगळा टोटल समुद्रातनं येण्याचा अनुभव, इतक्या खोल समुद्रातनं. आणि मला पण आता जशी तुमची प्रतिक्रिया होती तसं तर मला पहिल्यांदा बघितल्यावर झालं. आणि हळूहळू मग असं लक्षात आलं की इथं जे टुरिझम चालतं या परिसरामध्ये, तर समुद्र तर निसर्गाने दिलेला आहे, मासे निसर्गाने दिलेले आहेत, आपण फक्त ते तयार करून देतोय. आणि त्याच्याशिवाय इथे आलेल्या टुरिस्टना काहीतरी एक एंगेजमेंट असायला पाहिजे, एक अट्रॅक्शन असायला पाहिजे. बरोबर. म्हणून मग त्याचा एक जवळपास 1-1.5 वर्ष सगळा सर्व्हे केला. अंडर वॉटर सर्व्हे पण केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठे खडक आहे, कुठे आहे, ते सगळा ऑफिशियल गव्हर्नमेंट सर्व्हे अवेलेबल असतो. मग तो सर्व्हेचा अभ्यास करून त्याप्रमाणे आपल्या बोटीचा रूट ठरवला. आणि मग इथे आणून लोकांना ते दाखवणं. आणि याच्यामध्ये मी एकटा आता जरी दिसत असलो तरी माझ्या मागे दिव्यागरचे त्यावेळेचे सरपंच उदय बापट, दिव्यागरच्या पर्यटन संघटनेचे अध्यक्ष लालाभाई जोशी, हे जिथे ज्या भागात येतं त्या बरडखोलचे सरपंच दिनेश चोगले म्हणून आहेत. नंतर हा भाग ज्या गावाच्या हद्दीत येतो ऍक्च्युली, कारलं गावाचं नाव,
तर ह्या सगळ्या ठिकाणच्या अनेक लोकांनी ह्याला सपोर्ट केला आहे. शिवाय एम्प्लॉयमेंट इथली 100% लोकल आहे. त्यामुळे हा या 3-4 गावांचा मिळून प्रोजेक्ट आणि मग तो पर्यटनाच्या माध्यमातून लोकांच्या समोर यावा आणि त्या दृष्टीने ह्या सगळ्यांच्या सपोर्टवरती आपण हा सी रॉक मरीन सफारी ही आमची द डेअर व्हेंचर नावाची कंपनी आहे. तर द डेअर व्हेंचर कंपनीच्या अंडर ही सी रॉक मरीन सफारी आपण इथे चालवतो. हे सगळे अनुभव वेचून आता आम्ही परत निघालो. आकाशात अनोखे रंग दिसत होते. अरे अमूल्य अजून इथेच आहेत. त्यांनी विचारला हा व्हिडिओ कधी येणार. 8-10 दिवसात. बघ तोपर्यंत म्हातारी होशील. एवढे दिवस लागतात. आज नवीन काहीतरी भन्नाट पाहिल्याचं समाधान आम्ही घेऊन निघालो होतो. असंच आणखी वेगळे स्पॉट्स मी तुम्हाला पुढच्या दिव्यागरच्या दुसऱ्या भागात घेऊन येतोय. तेव्हा अशा सुंदर सुंदर फिरण्याच्या ठिकाणाची माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी सोमनाथ नागवडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हो आणि आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. चला पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.